हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज जसं मी संडेला मार्केटमध्ये गेले होते तर एवढे आवळे दिसत होते मला मार्केटमध्ये विकण्यासाठी, कारण की त्याचं सीझन पण स्टार्ट झालेलं आहे आता आवळ्यांचं. आणि एकदम मस्त असे मोठे मोठे आवळे दिसत होते मला मार्केटमध्ये. तर मी अर्धा KG आणलेत मार्केटमधून आणि त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे, पुसून घ्यायचे. आणि इथे मी थोडे पण म्हणजे असं डाग वगैरे लागलेले ते आवळे घेतलेले नाही. हे छान असे मस्त क्लीन मोठ्या मोठ्या साईजच्या आवळे घेतलेत आणि त्याला कुठलाही डाग किंवा होल वगैरे असा नसावा. थोडाफार डाग चालतो पण असं होल वगैरे असं खराब झालेलं नसावं, कारण की आपल्याला हे जे लोणचं बनवणार आहे मी, तर हे वर्षभर टिकेन असं बनवायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी खराब घेणं अवॉइड करा, म्हणजे घेऊच नका खराब जर का असेल तर. तर इथे मी अर्धा KG आवळे घेतलेत. त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे, 2-3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याला चांगलं पुसून घ्यायचे. त्याला देठ वगैरे असेल तर ते काढून टाकायचे. त्याला चांगलं स्वच्छ पुसून घ्यायचे. त्याच्यानंतर काय करायचे की त्या आवळ्याला थोडंसं 1-2 मिनटासाठी त्याला साईडने ठेवून द्यायचे. तर इथे मी एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर मी पुरणाची चाळणी ठेवणार आहे आणि थोडंसं वाफ येईपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे. नंतर थोडंसं आतमध्ये वाफ तयार झाली गरम की लगेच मी ते जे आवळे धुवून पुसून व्यवस्थित ठेवले होते थोडेसे 1-2 मिनटासाठी सुकवायला, लगेच मी ते ट्रान्सफर करणार आहे पुरणाच्या चाळणीमध्ये आणि छान त्याला म्हणजे वाफेवर त्याला शिजवणार आहे मी. जर तुम्ही कुकरमध्ये शिजवत असेल तर त्याच्या 3 शिट्ट्या पुरेशा आहे. एकदम जास्त घेऊ नका, नाही तर ते गाळ पण होऊ शकतं. आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने करत असेल म्हणजे पुरणाच्या चाळणीमध्ये असं वाफळून घेत असेल तर इथे 15 ते 17 मिनटं लागतात बघा. फक्त एवढं आहे की जेव्हा तुम्ही कुकरमध्ये बनवसाल तर सुकवायला 2 ते 2.5 तास तुम्हाला ठेवावं लागेल. आणि जर तुम्ही वाफाळून घेत असेल तर अर्धा तास पुरेसा आहे पंख्याखाली, तर तिथे आपल्याला अर्धा तास ठेवायचे. तर इथे बघू शकता मस्त अशा त्याच्या लाईन्स चिरा पडल्या होत्या बघा आवळ्याला. तर इथे आपल्याला आवळे जे आहे तर ते जास्त गाळ करून घ्यायचे नाही आहे. फक्त त्याच्यात चिरा वगैरे पडल्या की लगेच गॅस बंद करायचा आणि थोडंसं 1-2 मिनटासाठी साईडने ठेवायचे. कारण की इथे जेव्हा मी त्याचे फोडी काढायला लागले होते तर ते खूप गरम लागत होतं आणि गरम गरममध्ये छान त्याच्या फोडी निघतात. एकदम थंड झाल्यावर त्याच्या फोडी निघत नाही व्यवस्थित. तर इथे काय करायचे की थोडंसं 1-2 मिनटासाठी त्याला साईडने ठेवायचे, जेणेकरून त्याची जी गरम वाफ आहे तर ती निघून जाईल. तर इथे मी हिरवी मिरची घेतली आहे, 15 ते 20 हिरवी मिरची घेतली आहे. त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि एक हिरवी मिरची मी छान पुसून काढली आहे. जसं मी सांगितलं, जर का पाण्याचा थेंब एखादा पण पाण्याचा थेंब गेला लोणचामध्ये तर लोणचं खराब होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर मी इथे मिरची जी आहे तर ती स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आणि थोडंसं 1-2 मिनटासाठी त्याला कपड्यावरच तसंच सोडून दिलं आहे हवेशीर. तर इथे जे आवळा आहे तर तो हलकासा कोमट झाला आहे, म्हणजे जास्त म्हणजे हाताला सोसेन असा तो झालेला होता. तर मी लगेच त्याच्या ज्या फोडी आहे तर त्या काढल्या आणि त्याच्या आतले जे बीज आहे तर ते बाहेर टाकले. तर इथे एकदम असे मस्त सुटसुटीत आपले जे आवळ्याच्या फोडी आहे तर त्या तयार झाल्या आहे आणि जे बीज आहे तर त्याला साईडने काढून टाकून द्यायचं आहे. तर आणि ज्या फोडी आहे तर त्या छान अशा पंख्याखाली आपल्याला त्याला अर्ध्या तासासाठी सोडून द्यायचे. जसं मी सांगितलं, जर तुम्ही कुकरमध्ये करत असेल तर 2 तास ठेवा. तर इथे मी 4 मसाल्याची तयारी करते लोणचंच्या. तर इथे मी 4 मिरे घेतले, 2 चम्मच पिवळी मोहरी घेतली आहे, 1 चम्मच ओवा घेतला आहे, 1 चम्मच काळी मोहरी घेतली आहे आणि इथे मेथी दाणा घेतला आहे परत 1 चम्मच आणि 2 चम्मच इथे मी सोप घेतली आहे. जसं आपण डेली सोप खातो ना तीच सोप आहे ही. तर ती 2 चम्मच सोप घेतली आहे आणि 1 चम्मच धने घेतलेत. जसे आपण मसाल्यामध्ये वगैरे टाकतो तर तेच धने मी घेतलेत. आणि इथे मसाल्याला काय करायचे की जास्त असं एकदम भाजायचं नाही आहे किंवा लालसर वगैरे करायचं नाही आहे. फक्त आपल्याला त्या मसाल्यांना गरम करायचे, छान असं गरम करायचे. एकदम फुल गॅसवर नका करू, नाही तर जे बारीक बारीक मसाले जे आहे जसं ओवा आहे तर तो जळू शकतो. तर आपल्याला मसाले जाळायचे नाही आहे, फक्त गरम करायचे. तरी इथे मी मोहरीचं तेल घेतलं आहे
तर मोहरीचं तेल घेताना चांगल्या क्वालिटीचं घ्या आणि चांगलं घ्या, कारण की जसं मी सांगितलं की लोणचं आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे, तर तेल पण चांगलंच लागेल. तर इथे मी मिरची जी आहे तर ती उभी आहे, त्याला थोडंसं क्रॅक करते आहे, म्हणजे आतमध्ये छान असा मसाला आतमध्येपर्यंत जाईन. तर इथे मी तेल जे आहे ते तेल चांगलं धुवाधार गरम झालेलं आहे. तर इथे थोडंसं त्याला गॅस बंद करून त्याला थंड करायला ठेवलं आहे. तर इथे जेव्हा आपण लोणचंमध्ये तेल टाकणार तर ते छान गरम करून थंड करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे लोणच्यामध्ये. तर इथे जो मसाला आहे तर तो पण छान असा बारीक झाला आहे. तर आपल्याला जो मसाला आहे तर तो एकदम जास्त फाईन पावडर नाही बनवायची, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. तर इथे मी त्याच्यामध्ये काही पदार्थ ॲड करते आहे, जसं 1 चम्मच मी काळं मीठ टाकलं आहे, 1 चम्मच हळद टाकली आहे आणि 1 चम्मच कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे आणि 1 चम्मच इथे मी आपलं साधं मीठ टाकलं आहे. त्याच्यानंतर परत एकदा त्याला थोडंसं हलकंसं चालू बंदमध्ये फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं हलकंसं बारीक करून घ्यायचं आहे त्याला. एकदम मी जसं सांगितलं फाईन पावडर नाही बनवायची आपल्याला, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. तरी इथे आवळा जो आहे तर ते छान असा कोरडा झाला आहे, त्याला थोडंसं पण पाणी नव्हतं, छान असा तो सुकला होता. तरी इथे मी काय करते आहे, जो मसाला आहे तर तो त्याच्यामध्ये थोडा थोडा करून टाकते आहे, एकदम सगळाच नका टाकू, नाही तर मसाला जास्त पण होऊ शकतो. तर इथे मी काय करते की थोडा थोडा करून मी त्याच्यामध्ये मसाला टाकते आहे आणि इथे जे मोहरीचं तेल जे आहे तर ते छान गरम करून थंड पण झालेलं होतं. तर इथे मी तिखट मिरची पावडर टाकली आहे, जी मी घरी बनवलेली आहे. तर तीच मिरची पावडर मी 1 चम्मच त्याच्यात टाकली आहे आणि परत तीळ टाकले 2 चम्मच आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मसाला जो आहे तर तो मला वाटत होतं की थोडासा कमी पडतो आहे, तर त्याच्यासाठी मी तो पूर्ण मसाला त्याच्यामध्ये टाकून दिला आहे आणि परत त्याला चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे एकजीव, म्हणजे प्रत्येक आवळ्याला छान असा मसाला जो आहे तर तो लागला गेला आहे आणि मिरचीमध्ये पण छान असा मसाला भरला गेला होता. तर इथे काय करायचे की भरणी जी आहे, आपण कोणत्या भरणीमध्ये ठेवतोय, प्लास्टिकच्या किंवा काचेच्या, आपण कुठल्याही डब्यामध्ये तुम्ही जर का ठेवत असेल तर त्या डब्याला चांगलं स्वच्छ धुवून पुसून आणि थोडंसं सुकवायचं आहे. तर इथे मी तसंच केलं होतं. तर काय केलं की परत तेल थोडंसं गरम केलं आणि भरणीच्या आतून जे आहे तर ते त्याला छान असं लावून घेतलं, गरम गरम एकदम. तर काय करायचं की जेव्हा तुम्ही भरणीमध्ये तेल साईडने लावत असेल, चारी साईडनी सगळ्या साईडनी छान असं तेल लावून घ्यायचे आणि जेव्हा तेल लावत असताना थोडंसं कोमट असू द्यायचे आणि जेव्हा तुम्ही मसाल्यावर म्हणजे लोणचंवर जर का तेल टाकत असेल तर ते थंड असावं, एकदम असं कडकडीत तेल त्याच्यावर ओतायचं नाही आहे. तर इथे भरणीमध्ये छान असा मसाला माझा एकाच भरणीमध्ये भरून गेला आहे. तर काय करायचे की थोडंसं तेल त्याच्यावर सोडायचे. खूप भारी लागतं बघा हे लोणचं. तुम्ही ह्या हिवाळ्यामध्ये, ह्या सीझनमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खूप हेल्दी आहे बघा हे. मी जसं सांगितलं आपल्या केसांसाठी, आपल्या डोळ्यांसाठी आणि स्पेशली स्किनसाठी खूप उपयुक्त आहे. तर तुम्ही ह्या सीझनमध्ये नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी रेसिपी वाटली ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा. थँक्यू. बाय.